6 जानेवारी दिवशी महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली। यावेळी महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत महाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। हा महोत्सव भव्यदिव्य असून देशातून तसेच महाराष्ट्रातून अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल होणार आहेत। या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याश्री नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक अदिती भारद्वाज, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कत्रे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, त्याचबरोबर महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी योगेश पाटील व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते। महोत्सव काळात येणाऱ्या पर्यटकांची कोणत्या प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिल्यात। महोत्सव हा 3 दिवसाचा असणार आहे। या 3 दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वर येथे दाखल होणार आहेत, त्यामुळे आतापासूनच पार्किंग व वाहनांची कोंडी होणार नाही यासाठी आराखडा तयार करावा। तसेच वाहन पार्किंगची जागा देखील शोधून ठेवावी। पर्यटन महोत्सव कालावधीत हेलिकॉप्टर सफर ठेवण्यात येणार आहे। 2 हेलिपॅड तयार करावे, यासाठी जागा शोधून ठेवा, असं देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। महोत्सव कालावधीत जादा विद्युत पुरवठा लागणार आहे। विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरण कंपनी दक्ष राहावे, तसेच जनरेटरचीही व्यवस्था करावी। महाबळेश्वर येथील रस्त्यांचे कामे हातात घ्यावेत, तसेच विविध उद्याने चांगल्या पद्धतीने ठेवावीत। पाचगणी व महाबळेश्वर या कालावधीत स्वच्छ असले पाहिजे, यासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, अशा आणि अनेक सूचना शंभूराज देसाई यांनी या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना केल्याचं समजतं आहे।